नमस्ते. नमस्ते. जय शिवराय सगळ्यांना. जय शिवराय. तर आज मी तुम्हाला एक छोटीशी एक स्मॉल स्टोरी सांगणार आहे. त्या स्टोरीमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल हे नक्कीच. तर बघा, एक लाकूड तोडे असतो, तो जंगलात जातो. रोज त्याचं काम असतं लाकूड तोडायचं, घरी आणायचं. तो पहिल्या दिवशी लाकूड तोडण्यासाठी जातो. खूप सारे लाकूड तोडून होतो, खूप आनंद होतो त्याला. घरी येतो. परत नित्यनियमाने तो सकाळी उठतो, सकाळी दुसऱ्या दिवशीही लाकूड तोडण्यासाठी जातो. पण ज्या दिवशी पहिल्या दिवशी जेवढं काम झालेलं असतं तेवढं त्याच्याकडनं काम होत नाही. मेहनत खूप करतो, घरी येतो, रोजची त्याची दिनक्रिया चालू असते. तिसऱ्या दिवशीसुद्धा तो जातो लाकूड तोडण्यासाठी आणि खूप मेहनतीने लाकूड तोडतो, जसं पहिल्या दिवशी त्याने मेहनत केलेली असते. परंतु काय होतं, त्यानंतर आहे ना, त्याचं जे काम असतं ते तिसऱ्या दिवशीसुद्धा दुसऱ्या दिवसापेक्षाही कमी होतं. तर असं वाटेने चाललेला एक त्याचा माणूस असतो. तो त्याला विचारतो, अरे तू रोज येतो आहे, पहिल्या दिवशी खूप तू काम केलं, खूप लाकडं आणली, दुसऱ्या दिवशी कमी, तिसऱ्या दिवशी कमी, त्याचं कारण काय? नंतर तो माणूस त्याला समजून सांगतो की हां, हे तर माझ्या लक्षातच नव्हतं. तो काय म्हणतो की तू तुझ्या जी काही कुऱ्हाड असते तिला धार लावलेली होती का? तो म्हणतो नाही, मला तर वेळच भेटला नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, यात स्टोरीवरून असं आपल्याला निदर्शनात येतं की तुम्ही एखादं काम प्लॅन करता, त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करून केलं पाहिजे. जसं की त्यांनी पहिल्या दिवशी धार लावली होती, दुसऱ्या दिवशी जर त्यांनी धार लावली असती तर तेवढंच काम किंवा त्याच्यापेक्षा जास्त काम त्याच्याकडनं झालं असतं. परंतु तो विसरला. म्हणजे कोणतीही गोष्ट करताना आपण प्री प्लॅन करून योग्य त्या वेळी काम केलं पाहिजे, तरच तुम्ही तुमचं उद्दिष्ट, तुमचं गोल तुम्ही गाठू शकता. तर ह्या स्टोरीमधून सांगायचं तात्पर्य असं आहे, कोणतंही काम करा परंतु प्रॉपर प्लॅनिंगने करा. त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर पाहिजेत. तर ही छोटीशी आजची मोटिवेशनल स्टोरी. धन्यवाद. जय शिवराय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां, नक्की. आम्ही छोट्या छोट्या स्टोरी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आणि खूप तळमळीने आम्ही दोघं हे करतो. आम्हाला फक्त तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा ही नम्र नक्की नक्की. विनंती. धन्यवाद.